महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण जगभर साजरी होत आहे। या जयंती दरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सोलापुरातील श्री जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे गुरुवारी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे तसंच सहाय्यक आयुक्त निखिल मोरे यांची भेट घेऊन सोलापूर महानगर पालिकेअंतर्गत शिवाजी चौकामध्ये नो डिजिटल झोन करावा अशी मागणी करण्यात आली आहे। सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात डिजिटल झोनने विळखा घातल्याचे दृश्य प्रथमदर्शनी दिसून येत आहे। प्रत्येक पावलावर विविध संघाने बॅनर लावले आहेत। या परिसरात नो डिजिटल झोन करावा व लावण्यात आलेले बॅनर हटवावेत व छत्रपती शिवाजी महाराज चौक डिजिटल विळख्यातून मुक्त करावा अशी मागणी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे करण्यात आली आहे। त्यासोबत 16 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळण्याचा कार्यक्रम आयोजित केला असून त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊन शासनातर्फे विविध सुविधा द्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। तसेच मोकाट जनावरांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या संदर्भात बोलताना ट्रस्टी सदस्य राजन जाधव यांनी अधिक माहिती दिली। शिवाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने ज्यांचं शिष्टमंडळ महापालिकेमध्ये आलं होतं आणि महापालिकेच्या वतीनं जे काय शिवजयंतीच्या निमित्त कार्यक्रम होतात आणि त्याचे परवाने निमंत्रण देण्यासाठी आज आलो होतो आम्ही। त्या माध्यमातून आम्ही निवेदन आज आयुक्त नसल्यामुळं कारंजे साहेबांकडून आयुक्ताकडे दिलं आणि त्यांना निमंत्रण दिलं आहे आणि जे काय सोयीसुविधा द्यायच्या त्याच पद्धतीत पत्र दिलं आहे आणि आयुक्तांना आम्ही जे 18 तारखेला जे पाळण्याचा कार्यक्रम असतो त्या पाळण्याच्या कार्यक्रमात निमंत्रणसुद्धा आज दिलं आहे। आणि दुसरी गोष्ट मी सोलापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे डिजिटल लावलं जातं आहे शिवाजी महाराज चौकात हे बंद झालं पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाल्यासाठी आम्ही आज शिष्टमंडळ भेटलेलं आहे। कुठल्याही प्रकारचं तिथं डिजिटल लागलं नाही पाहिजे। आम्ही सुद्धा शिवजयंतीनिमित्त आमचा शिवाजी महाराज चौकात कुठल्या पद्धतीची घाण होऊन देणार नाही अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलं आहे। तर त्यांना ती कारवाई करावी, कोणी असं ना तिथं कारवाई करा म्हणून आम्ही त्याला एक निवेदन दिलं आहे। आणि दुसरं म्हणजे सोलापूर शहरामध्ये ज्या दिवशी मिरवणूक असते शिवजयंतीच्या पहिल्या दिवशी असते शेवट दिवशी असते मिरवणूक असतात, त्या मिरवणुकाच्या मार्गामध्ये जे मोकाट जनावरं सुटलेले असतात, आज मोकाट जनावरांमुळे कित्येक लोकांना त्या मोकाट जनावरांच्या टक्करमुळे कित्येक लोकांचं नुकसान झालं आहे। तशा पद्धतीचं कुठलंही नुकसान आपल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी कुठल्या प्रकारचा असा धोका होऊ नये म्हणून ते मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा यासाठी त्यांना निवेदन दिलेलं आहे। हे निवेदन देताना प्रमुख उपस्थितीमध्ये ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे, उपाध्यक्ष श्रीकांत डांगे, ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे, राजन जाधव, प्रीतम परदेशी, भाऊसाहेब रोडगे, माऊली पवार, प्रकाश ननवरे, भैया धाराशिवकर, तात्या वाघमोडे, उत्सवाध्यक्ष सुभाष पवार, रवी मोहिते, सचिन स्वामी, देवीदास खुले, मोहन खमितकर, उज्ज्वल दीक्षित, वैभव गंगणे, अर्जुन शिवसिंगवाले, गणेश तिकटे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।